हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण होमोलायटिक क्लिवेज आणि हेटेरोलायटिक क्लिवेज आपण स्टडी केलेलं आहे. टाइप्स ऑफ क्लिवेजचे दोन टाइप्स होते किंवा टाइप ऑफ बॉन्ड फिशनचे. होमोलायटिक क्लिवेजलाच आपण होमोलायटिक फिशन म्हणतो तो आणि हेटेरोलायटिक क्लिवेजला आपण हेटेरोलायटिक फिशन असं म्हणतो. त्यामध्ये हेटेरोलायटिक फिशनमध्ये अनसिमेट्रिकल बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला कॅटायन्स आणि ॲनायन्स मिळत होते, बरोबर आहे. मग त्याच्यामधला जो कॅटायन आहे, कॅटायन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, ॲनायन हा इलेक्ट्रॉन रिच असतो. आणि तो तयार होणारा कॅटायनमध्ये कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर त्याला आपण कार्बोकॅटायन असं म्हटलं होतं. आणि कार्बोकॅटायनची आउटरमोस्ट सेलमध्ये आपले इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन असतात आणि तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. त्याची जॉमेट्री प्लेनर असते, बॉन्ड एंगल 120 डिग्री आणि त्याच्यामध्ये त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते आपले sp2 असतं. हे आपण स्टडी केलेलं आहे. आता त्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये हेटेरोलायटिक फिशनचाच रिॲक्शन इंटरमिडिएट आहे, तो आपला कार्बेनियन आहे. ओके, हेटेरोलायटिक फिशन किंवा हेटेरोलायटिक क्लिवेज आल्यावरती जो आपला ॲनायन तयार होणार आहे त्याच्यामध्ये कार्बनवरती जर निगेटिव्ह चार्ज येत असेल तर त्याला आपण कार्बॅनियन असं म्हणत असतो. कार्बॅनियन. ओके, आपली डेफिनेशन काय याच्यामध्ये बघा. द स्पेसीज इन विच कार्बन ॲटम पजेसेस द स्पेसीज इन विच कार्बन ॲटम बघा, द स्पेसीज इन विच कार्बन ॲटम possesses octet of electrons and carries negative charge, okay, is called कार्बॅनियन. ह्यालाच आपण कार्बॅनियन असं म्हणत असतो. स्पेसीज म्हणजे जो सबस्टन्स, त्या सबस्टन्समध्ये कार्बन ॲटम काय सांगतो, ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. जे कार्बनवरती 8 इलेक्ट्रॉन असतात आणि त्याच्यावरती कोण असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, कार्बॅनियन. ह्याच्या अगोदरचं कार्बोकॅटायन होता, त्याच्यामध्ये इथं काय होतं, ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉनच्या ठिकाणी सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स, 6 इलेक्ट्रॉन होते. आणि निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी काय होता, पॉझिटिव्ह चार्ज होता. कार्बोकॅटायनलाच आपण आणखी काय म्हणलं होतं, कार्बोनियम आयन असं म्हटलं होतं, बरोबर आहे. आता ह्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, हा जो कार्बॅनियन आहे, हा कार्बॅनियन कसा तयार होतो लक्षात घ्या. हेचं फॉर्मेशन कधी होत असतं, हेटेरोलायटिक क्लिवेज झाल्यावरती. हेटेरोलायटिक क्लिवेज झाल्यावरती एक कार्बोकॅटायन तयार होतो आणि दुसरा कार्बॅनियन तयार होतो. हे दोन्हीसुद्धा रिॲक्शन इंटरमिडिएट्स आहेत, जे इन बिटवीन रिॲक्टंट आणि प्रोडक्ट्स ह्यांच्यामध्ये ते तयार होत असतात. ओके, रिॲक्शन इंटरमिडिएट्स. आता बघा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. CH3 C डबल बॉन्ड O CH. ओके, अशा पद्धतीने आपलं एखादे एक्झाम्पल असेल. आता याचं हेटेरोलायटिक क्लिवेज झाल्यावरती, हेटेरोलायटिक क्लिवेज झालं आपलं याचं, तर काय होणार आहे बघा. हेटेरोलायटिक क्लिवेज आपलं कुठल्या सॉल्व्हंटमध्ये होतं, पोलर सॉल्व्हंट की नॉन पोलर सॉल्व्हंट. हेटेरोलायटिक क्लिवेज कुठल्या सॉल्व्हंटमध्ये होत असतं, पोलर सॉल्व्हंटच्या बेसमध्ये, लक्षात घ्या, पोलर सॉल्व्हंट. ओके, हेटेरोलायटिक क्लिवेज किंवा ह्यालाच आपण हेटेरोलायसिस असं म्हणतो आणि होमोलायटिक क्लिवेजला होमोलायसिस असं म्हणतो आपण. तर इथं बॉन्ड जो ब्रेक होणार आहे, हा कार्बन हायड्रोजन आपण घेतला असेल तर कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन ॲटम. हायड्रोजनपेक्षा कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे. त्यावेळी इथला बॉन्ड ब्रेक होत असताना अनसिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे. अनसिमेट्रिकल बॉन्ड आपला असा ब्रेक होणार आहे. मग आता हा अनसिमेट्रिकल बॉन्ड ब्रेक झाल्यावरती दोन अनइक्वल पार्ट तयार होत असतात. त्यामध्ये एक कॅटायन असतो आणि दुसरा कोण असतो, ॲनायन असतो. ओके, हेटेरोलायटिक क्लिवेजमध्ये कॅटायन आणि ॲनायन.
मग इथे कसा कॅटायन आणि ॲनायन होईल बघा. CH3 C डबल बॉन्ड O CH हा H ॲज इट इज आहे. आता इथल्या कार्बननं काय केलं आहे, इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे काढून घेतले ना. ओके, ह्या कोव्हॅलेंट बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बननं स्वतःकडे काढून घेतले. त्यामुळं कार्बनवरती चार्ज कुठला आला रे, निगेटिव्ह चार्ज आला ना. इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतल्यामुळे निगेटिव्ह चार्ज, आणि ह्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमधले तयार आले ना. आणि प्लस हा H+ तयार झाला. हायड्रोजन इलेक्ट्रॉन दिले त्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. ह्याने घेतल्यामुळे ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. आणि हा मग आपला ॲनायन तयार झाला, आणि हा काय तयार झाला, कॅटायन तयार झाला. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर काय म्हणतोय आपण, कॅटायन. निगेटिव्ह असेल तर ॲनायन. मग आता ह्या ॲनायनमध्ये कार्बनवरती काय निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे ना. आणि ती इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघा, पजेसेस ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. 8 इलेक्ट्रॉन्स आहेत का बघा. बॉन्ड किती आहेत कार्बनचे, 1 2 3 3 बॉन्ड्स आहेत की नाही. ओके, 3 बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले टोटल, 6. एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन ना, 3 बॉन्डचे 6 इलेक्ट्रॉन्स. आणि इथलं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बॉन्ड ब्रेक होत असताना सेड पेअर स्वतः कार्बननं काढून घेतले ना. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले, 3 बॉन्डमधले 6 आणि इथले 2, 8 इलेक्ट्रॉन झाले की नाही. म्हणून पजेसेस ह्याला काय म्हणायचं, ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ऑक्टेट असतं आणि ह्याच्यावरती चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह असतो. म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय रे, कार्बेनियन. बरोबर आहे. हा आपला काय तयार झाला, कार्बेनियनचं फॉर्मेशन झालं, लक्षात ठेवायचं. कार्बेनियनचं फॉर्मेशन. द स्पेसिस इन विच कार्बन एटम possesses octet of electron and negative charge is known as a कार्बेनियन. ह्यालाच आपण काय म्हणणार, कार्बेनियन म्हणणार आहे. अंडरस्टँड. आता ह्यानंतर कार्बेनियनची जी स्टॅबिलिटी आहे, कार्बेनियम आपला हा रिॲक्टिव्ह असतो आणि अनस्टेबल असतो, लक्षात घ्या. रिॲक्टिव्ह आणि अनस्टेबल असतो, कारण काय ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं इलेक्ट्रॉन डिफिशंट स्पेसिसवरती तो अटॅक करत असतो. स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहे ना, जो इलेक्ट्रॉन डिफिशंट आहे त्याच्यावरती तो अटॅक करत असतो. चल का, इट इज रिॲक्टिव्ह अँड अनस्टेबल. हा आपला रिॲक्टिव्ह असतो अँड अनस्टेबल. हे सगळे रिॲक्शन इंटरमिडिएट्स आहेत आपण जे बघितलेले. फ्री रॅडिकल, त्यानंतर कार्बोकॅटायन, आता आहे तो कार्बन. रिॲक्शन इंटरमिडिएट्स म्हणजे इन बिटवीन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स, ह्यांच्याबरोबर हे मध्ये तयार होत असतात. इन बिटवीन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स, लक्षात आहे का, रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये तयार होत असतात ते. आता इथं तुम्ही बघू शकता, हा रिॲक्टिव्ह आणि अनस्टेबल असल्यामुळं काय होणार आहे बघा, लक्षात घ्या. याच्यामध्ये जर ह्याच कार्बेनियनला जर आपण नंबर ऑफ अल्किल ग्रुप अटॅच करत गेलो तर त्या कार्बनची स्टॅबिलिटी किंवा त्या कार्बेनियनची स्टॅबिलिटी ही आपली डिक्रीज होते. चल का, स्टॅबिलिटी डिक्रीज होते आणि थोडक्यात काय होतं, त्याची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. काय होणार आहे बघा, आपण सेंटेन्स इथं काय म्हणूया बघा, इफ द नंबर ऑफ alkyl groups, if the number of alkyl groups attached to, if the number of alkyl groups attached to carbon, attached to carbon, number of alkyl group attached to carbon having negative charge, stability decreases. आपली स्टॅबिलिटी काय होत असणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात दे ना, कसं होणार बघा. पहिला आता इथं मी घेतोय हा CS3 मायनस,
जसं आपण कार्बोकॅटायनचं बघितलं त्या पद्धतीनेच आहे. कार्बोकॅटायनवरती काय होतं, CH3+ होतं ना. CH3+ असेल तर आपण कार्बोकॅटायन म्हटलं होतं. CH3+ला आपण मिथिल कार्बोकॅटायन म्हटलं होतं ना. इथं काय म्हणणार आहे आपण, कार्बेनियन असल्यामुळं मिथिल कार्बेनियन म्हणणार आहे. चल का, हा मिथिल कार्बेनियन. परत इथं बघा, ह्याच निगेटिव्ह चार्ज कार्बनला मी अल्किल ग्रुप अटॅच केला CH3, इथं CH2-, लक्षात आहे. परत नेक्स्ट CH3, इथं CH3-, अंडरस्टँड. परत CH3, CH3-, ओके, लक्षात आहे. अशा पद्धतीने हे सगळे कार्बेनियन्स आहेत. आता मी काय म्हणले सेंटेन्स, आपण जर निगेटिव्ह चार्ज कॅरी करणाऱ्या कार्बनला अल्किल ग्रुप जास्त असेल तर स्टॅबिलिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. मग इथं बघा CH3- आहे. चल का, ह्याला दुसरा कोण अल्किल ग्रुप अटायचा आहे का, मिथाइल ग्रुप नाही ना. ह्याला एक अल्किल ग्रुप अटायचा आहे. कुठला अल्किल ग्रुप आहे, मिथाइल आहे ना. CH3 एकच अल्किल ग्रुप अटायचा आहे की नाही. ह्याला एकच अल्किल ग्रुप अटायचा आहे, लक्षात घ्या, R. ह्याला किती अल्किल ग्रुप अटायचे आहेत, 2. आणि ह्याला किती अल्किल ग्रुप अटायचे आहेत, 3 अल्किल ग्रुप. हे 3 अल्किल ग्रुप आपले मिथाइल ग्रुप्स आहेत. 3 अल्किल ग्रुप अटायचे आहेत. मग अल्किल ग्रुप हे आपले काय असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा रिलीजिंग, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे असतात. ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा रिलीजिंग अल्किल ग्रुप असल्यामुळं काय होत असतं, ऑलरेडी हा कार्बन इलेक्ट्रॉन रिच आहे. इलेक्ट्रॉन रिच आहे ना, ऑलरेडी ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. निगेटिव्ह चार्ज कधी असतो, इलेक्ट्रॉन रिच असल्यावरती. ऑलरेडी हा कार्बन इलेक्ट्रॉन रिच आहे. त्याला जर अल्किल ग्रुप आपण अटॅच करत गेलो तर अल्किल ग्रुपसुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग होत असतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ह्या कार्बनवरती वाढत असते. त्यामुळे हा कार्बन काय होतो, अनस्टेबल व्हायला चालू होतो. लक्षात घ्या, अनस्टेबल व्हायला चालू होतं. जेवढे अल्किल ग्रुप जास्त असणार आहेत तेवढी कार्बन तिथं स्टॅबिलिटीच आहे कार्बेनियनची, ती डिक्रीज होत चालू होते. चल का, सगळे अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत आणि हे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. लक्षात घ्या, अल्किल ग्रुप सगळे प्लस हा इफेक्ट दाखवतात. हे आपण आता पुढं इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये आपण स्टडी करणार आहे. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आपण स्टडी करणार आहे. तर अल्किल ग्रुपचा जो इफेक्ट आहे पॉझिटिव्ह इफेक्ट असतो. लक्षात घ्या, ह्या पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळं, त्यालाच आपण प्लस हा इफेक्ट म्हणतो, त्या इफेक्टमुळं कार्बेनियनची स्टॅबिलिटी आपली डिक्रीज होत जाते. जेवढे अल्किल ग्रुप जास्त तेवढा कार्बेनियन लेस स्टेबल असतो. मग सगळ्यात मोर स्टेबल कुठला असेल, हा ना. चल का, हा सगळ्यात मोर स्टेबल. ह्याला आपण काय म्हणणार आहे, मिथिल कार्बोनियन. CH3 ग्रुपला आपण मिथाइल म्हणणार आहे आणि पुढं काय म्हणणार, कार्बेनियन. हा मिथाइल कार्बेनियन झाला. आता इथं बघा, हा जो आहे हा CH3 CH2 ग्रुप कुठला आपला, इथाइल. जसं आपण कार्बोकॅटायनमध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीनेच नेम असणार आहे. फक्त इथं कार्बोकॅटायन म्हटलं होतं, इथं काय म्हणायचं, कार्बॅनियन असं म्हणायचं. लक्षात आलं. ह्याचं नेम काय येणार बघा, मग इथाइल कार्बेनियन. हा आपला काय येणार आहे, इथाइल कार्बेनियन आहे. समजते ना. ओके, इथं किती कार्बन आयटम्स आहेत रे, टोटल 3 आहेत ना. 3 कार्बनचा अल्किल कुठला, प्रोपाइल. ओके, मग इथं सेकंड कार्बनला कुठला ग्रुप अटायचा आहे, मिथाइल ग्रुप अटायचा आहे. म्हणून ह्याचं नेम काय, आयसो. सेकंड कार्बनला मिथाइल असतं तर आपण काय म्हणतोय, आयसो असं म्हणतोय. आयसो आणि पुढं प्रोपाइल म्हणायचं. आयसोप्रोपाइल कार्बेनियन. त्यानंतर इथं बघा, इथं कार्बनला निगेटिव्ह चार्ज आहे. त्याला किती अल्किल ग्रुप अटायचे आहेत, 3 आहेत. टोटल कार्बन किती, 4 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला, ब्युटाइल. बरोबर ना, 4 कार्बनचा ब्युटाइल. मग आता इथं लिंकेज कसं आहे, निगेटिव्ह चार्ज असताना कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटायचं आहे, 3 कार्बनला अटायचं आहे. मग इथं ह्याला आपण काय म्हणणार आहे, टर्शरी. टर्शरी लिहित असताना आपण TERT एवढंच लिहिणार.
आणि पुढे काय म्हणणार कार्बेनियन. नेम कसं आलं आपलं टर्शरी कार्बेनियम किंवा ह्यालाच आपण म्हणूया इथं आयसोप्रोपिल कार्बेनियम. हा टर्शरी ब्युटिल कार्बेनियन झाला, टर्शरी ब्युटिल कार्बेनियन. ओके, आता बघा लक्षात घ्या, ह्या इथाइल कार्बेनियनलाच आपण आणखी काय म्हणतो बघा, नाव न देता निगेटिव्ह चार्ज असणारा कार्बन पुढच्या एकाच कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं प्रायमरी कार्बेनियन असं म्हणायचं. बरोबर, निगेटिव्ह चार्ज असणारा कार्बन पुढच्या एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हणायचं प्रायमरी. प्रायमरी आपण कसं करतो, 1 कडून वरती स्मॉल सर्कल दाखवतो ना, पुढे काय म्हणायचं प्रायमरी कार्बेनियन. हा काय झाला आपला प्रायमरी कार्बेनियन झाला. अंडरस्टँड. पुढचा बघा, निगेटिव्ह चार्ज असणारा कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे रे, 2 कार्बनला ना, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे सेकंडरी कार्बेनियन. अंडरस्टँड. त्यानंतर बघा पुढचा इथं निगेटिव्ह चार्ज असणारा कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून ह्याला आपण काय म्हणणार टर्शरी. टर्शरी आपण 3 कडून वरती स्मॉल सर्कल दाखवणार आणि पुढे काय म्हणणार कार्बेनियन. लक्षात. हे आपल्या अशा तिन्ही लक्षात घ्या, प्रायमरी कार्बोनियन, सेकंडरी कार्बेनियन आणि टर्शरी कार्बेनियन. आता कार्बोकॅटायनच्या एक्झॅक्ट अपोजिट कार्बेनियनची स्टॅबिलिटी असणार आहे. कार्बोकॅटायनमध्ये सगळ्यात मोर स्टेबल कार्बोकॅटायन कुठला होता आपला, मिथाइल कार्बोकॅटायन का टर्शरी कार्बोकॅटायन. टर्शरी मोर स्टेबल होता, इथं उलटा असणार आहे, टर्शरी कार्बेनियन सगळ्यात लेस स्टेबल असणार आहे आणि सगळ्यात मोर स्टेबल कोण असणार आहे मिथाइल कार्बोनियम असणार. लक्षात घ्या, ही ऑर्डर आहे. मोर स्टेबल हा जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच तेवढं काय म्हणणार आहे स्टॅबिलिटी डिक्रीज होत जाणार आहे. अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन रिलीजिंग असतात त्यामुळे ते प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात, त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ह्या कार्बनला दिल्यामुळं हा कार्बन अनस्टेबल होत चालवतो. लक्षात घ्या, त्यामुळे स्टॅबिलिटी कमी होत जाते. त्यामुळे मिथाइल कार्बोनियन मोर स्टेबल, त्यानंतर प्रायमरी कार्बोनियन, त्यानंतर सेकंडरी कार्बोनियन आणि त्यानंतर सगळ्यात लेस स्टेबल कोण आहे टर्शरी कार्बोनियन. अंडरस्टँड. ओके, हे आपले रिॲक्शन इंटरमिडिएट्स होते. समजले सगळ्यांना. टाईप ऑफ क्लिवेजमध्ये किंवा टाईप ऑफ बॉन्ड फिशनमध्ये 2 टाईप्स होते, होमोलायटिक क्लिवेज आणि हेट्रोलायटिक क्लिवेज. होमोलायटिक क्लिवेज झाल्यावरती काय तयार होतं आपलं फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं. ओके, आणि हेट्रोलायटिक क्लिवेज झाल्यावरती ओके कॅटायन आणि ॲनायन्स. कॅटायन कार्बोकॅटायन असतो, ॲनायन हा कार्बेनियन असतो. अंडरस्टँड. समजले. हे 3 रिॲक्शन इंटरमिडिएट्स होते, फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन. ओके, रिॲक्शन इंटरमिडिएट्स म्हणजे हे रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या मध्ये तयार होत असतात. हे समजले सगळ्यांना. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण याच्यामध्ये आता स्टडी करणार आहे, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. ओके, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट काय असणार आहे बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स the displacement of valence electrons resulting the displacement of valence electron resulting in polarization of organic molecule, resulting in polarization of organic molecule, resulting in polarization of organic molecule. Okay, is called electronic effect. It's called electronic effect.
लक्षात आहे, ह्यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असं म्हणतो, लक्षात घ्या. बघा ह्यामध्ये हा जो इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहे, हा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आपला हा परमनंट असतो, लक्षात घ्या, परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिझल्टिंग पोलरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले, व्हॅलेन्स सेलमधले इलेक्ट्रॉन्स डिस्प्लेस झाले, ओके, यांची डिस्प्लेसमेंट झाली, ह्यांची पोझिशन चेंज झाली की ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पोलर होत असतं. पोलर म्हणजे काय, त्याच्यामध्ये पार्शली चार्ज सेपरेशन होत असतं, प्लस मायनस आयन सेपरेट होत असतात, त्याला पोलरायझेशन असं म्हणायचं. व्हॅलेन्स सेलमधले इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाले, मग त्यांची मुवमेंट झाली तर काय होत असतं, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पोलर होतो. पोलर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस आयन सेपरेट होत असतात, त्याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आता हा जो इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहे हा परमनंट इफेक्ट असतो. इट इज परमनंट इफेक्ट. हा इफेक्ट परमनंट असतो, लक्षात ठेवायचा, परमनंट इफेक्ट असतो. कसं असतं बघा, फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतलं CH3 CH2Cl असा एखादा मॉलिक्यूल असेल, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. तर इथं मला सांगा कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे. ह्या कार्बन क्लोरीनच्या बॉन्डमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, क्लोरीन का कार्बन, क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ना. हा इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे काढून गेला बघणार की नाही, त्यामुळं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इथलं क्लोरीनकडे झुकलेली असणार, लक्षात घ्या, क्लोरीनकडे शिफ्ट होणार आहे. त्यामुळं क्लोरीन काय करतो, पार्शली निगेटिव्ह चार्ज स्वतःकडे घेतो असतो, बरोबर आहे की नाही. कार्बन क्लोरीन बॉन्डमध्ये क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असतो, त्यामुळे ह्याच्यावरती पार्शली निगेटिव्ह चार्ज येत असतो. पार्शल चार्ज आपण डेल्टा मायनस असं दाखवतो. आणि कार्बननं इलेक्ट्रॉन दिल्यामुळं हा काय होतो, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यावरती येत असतो, चल का. त्यामुळे इथं पोलरायझेशन झालं की नाही, पार्शल निगेटिव्ह चार्ज, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, ओके. इथल्या व्हॅलेन्स सेलमधील इथली व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुठले, आता हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आहे कार्बन आणि क्लोरीनमध्ये, ही कधी तयार होत असतो, कार्बनच्या व्हॅलेन्स सेलमधला एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनच्या व्हॅलेन्स सेलमधला एक इलेक्ट्रॉन, ही दोन्ही एकत्र आल्यावरती हा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो. कोव्हॅलेंट बॉन्डमध्येच काय असतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू ॲटम्स. दोन ॲटममध्ये इलेक्ट्रॉनची पेअर आपली शेअर होत असते. मग ही शेअर झाली इलेक्ट्रॉनची पेअर आपली कुठली असते, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची असते, लक्षात घ्या. मग ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय करतात, तर हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम स्वतःकडं अट्रॅक्ट करत असतोय. त्यामुळं ऑर्गॅनिक मॉलिक्यूल काय होतोय, पोलर होतोय, लक्षात घ्या. ओके, क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन स्वतःकडे घ्यायला बघणार, त्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार आणि कार्बनवरती काय येणार, मग पॉझिटिव्ह चार्ज येणार, चल का. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन रिझल्टिंग इन पोलरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. अंडरस्टँड. ओके, व्हॅलेन्स सेलमधले इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाले की नाही, इकडे क्लोरीनकडे आले, डिस्प्लेस झाल्यामुळं ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पोलर होतो, म्हणजे त्याच्यात चार्ज सेपरेशन होत असतं, त्याला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असं म्हणतोय. अंडरस्टँड. मग हा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कसा असतो आपला, परमनंट असतो, लक्षात घ्या, परमनंट इफेक्ट असतो आपला. आणि ह्याच इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे आपले दोन टाईप्स आहेत. ओके, इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे पहिल्या याच्यामधला जो आहे इट हॅज टू टाईप्स, दोन टाईपचे आपले इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहेत. ओके, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पोलर कसा होतो, ह्याचे दोन टाईपचे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट, हे दोन टाईप्स आहेत. ह्याचे दोन टाईप्स, पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि सेकंड आहे तो आपला रेझोनन्स इफेक्ट. ओके, हे दोन टाईप्स आहेत इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे, इंडक्टिव्ह इफेक्ट अँड रेझोनन्स इफेक्ट. ह्या रेझोनन्स इफेक्टलाच आपण आणखी मिसोमेरिक इफेक्ट सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिसोमेरिक इफेक्ट. ओके, हे दोन टाईपचे इफेक्ट आहेत इलेक्ट्रॉनिक इफेक्टमध्ये. आता ह्यामध्ये पहिला जो आहे तो इंडक्टिव्ह इफेक्ट, तो आपण आता स्टडी करणार आहे.
इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, आता इंडक्टिव्ह इफेक्ट कसा असतो हे आपल्याला बघायचं. इंडक्टिव्ह इफेक्ट कधी तयार होत असतो. ओके, लक्षात. इंडक्टिव्ह इफेक्ट ओके, लक्षात. इंडक्टिव्ह इफेक्ट आता आपण बघितलं कोव्हॅलेंट बॉन्ड कधी तयार होत असतो. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू ॲटम्स हॅव्हिंग सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी और स्मॉल डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ज्या दोन ॲटमची इलेक्ट्रॉनिटी सेम आहे त्यांच्यामध्येच कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो, किंवा ज्या दोन ॲटमची इलेक्ट्रॉनिक डिफरन्स एकदम कमी आहे, स्मॉल इलेक्ट्रॉनिक डिफरन्स आहे, त्यांच्यामध्येच कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतं. चल का, आता म्हणजे थोडक्यात काय, कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन टू ॲटम्स ऑफ दी सेम एलिमेंट. एकाच एलिमेंटच्या दोन ॲटममध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो, किंवा टू ॲटम्स हॅव्हिंग स्मॉल डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. दोन ॲटममधला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स कमी असेल तरच तिथं कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होत असतं. आता लक्षात घ्या, मी आता काय करतो आहे बघा, एक्झाम्पल मी इथे घेतलो बघा. Cl2 मॉलिक्यूल असेल, त्यानंतर समजा याच्यामध्ये ऑक्सिजनचा मॉलिक्यूल असेल, त्यानंतर नायट्रोजनचा मॉलिक्यूल असेल. आता हे तीन मॉलिक्यूल इथं मी घेतलेले आहेत, ऑक्सिजन, क्लोरीन, नायट्रोजन. ओके, ह्यामध्ये बघूया आपण. आता इथं क्लोरीनचं मॉलिक्यूल आहे. क्लोरीनच्या मॉलिक्यूलमध्ये दोन्ही आयटम्स कुठले आहेत आपले, क्लोरीन आयटमचेच आहेत. क्लोरीन ह्या इलेमेंटचेच आहेत. इथं जो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार, ओके, हा शब्दीनं आपलं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू आयटम्स. प्रत्येक क्लोरीन एक एक इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये आणणार आहे. आता इथं कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होत असताना इलेक्ट्रॉनची पेअर्स आहे ती इक्वली दोन क्लोरीनच्या ॲटममध्ये इक्वली शेअर होणार आहे. लक्षात घ्या, इक्वली शेअरिंग होणार. म्हणजे आता नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग तुम्ही बघितलं असेल, त्यामध्ये हे आहेत बघा. क्लोरीन आपण घेतला, क्लोरीनच्या आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, व्हॅलेन्स सेलमध्ये टोटल 7 इलेक्ट्रॉन्स असतात. ॲटॉमिक नंबर 17 आहे, 7 इलेक्ट्रॉन असतात. कुठलाही हॅलोजन तुम्ही घ्या. मग त्याचे इलेक्ट्रॉन्स बघा, क्लोरीनचे आपण डॉटनं दाखवूया. 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन इथं आला. परत ह्याचे पण 7, 1 2 3 4 5 6 7. आता मग ही इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होणार आहे. शेअरिंग झाल्यावरती दोन्ही क्लोरीनच्या ॲटमचं ऑक्टेट कम्प्लीट होत असतं. लक्षात घ्या, ऑक्टेट. आता 7 इलेक्ट्रॉन होते. ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी प्रत्येक क्लोरीनला एकच इलेक्ट्रॉन कमी आहे आपला, बरोबर आहे ना. ऑक्टेटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे व्हॅलेन्स सेलमध्ये, तरच तो मोर स्टेबल होणार. मॉलिक्युल्स फॉर्मेशन का होतं, तर ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी मॉलिक्यूल फॉर्म होत असतात. बघा इथं ह्या क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन आणि हाय कार्ड शेअरिंगमध्ये प्रत्येक क्लोरीनने एक एक इलेक्ट्रॉन आले. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनची पेअर इक्वली शेअर झाले. इथं ही इलेक्ट्रॉनची पेअर म्हणायचं. आता पेअर म्हणजे जोडी असताना इथं 2 इलेक्ट्रॉनपासून एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो आपला. चल का, म्हणजे इथला कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होण्यासाठी प्रत्येक क्लोरीननं एक एक इलेक्ट्रॉन शेअरिंगमध्ये आणलेला आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इथं ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही 2 क्लोरीनच्या ॲटममध्ये इक्वली शेअर झालेला आहे, बरोबर आहे की नाही. बघा कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, कोव्हॅलेंट बॉन्ड कधी तयार होतोय म्हटलं मी, 2 ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असेल, किंवा कधी तयार होतोय, एकाच इलेमेंटच्या 2 ॲटममध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो, किंवा दुसरं काय सांगितले, 2 ॲटममधला इलेक्ट्रॉनिक डिफरन्स कमी असेल तरच तिथं काय तयार होतोय, कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होत असतं. इथं Cl आहे, परत ऑक्सिजन आहे, इथं डबल बॉन्ड असतोय. नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतोय. हे सगळे कोव्हॅलेंट बॉन्डच आहेत. चल का, की ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची पेअर इक्वली शेअर झालेले असतात. लक्षात घ्या, त्यामुळे इथं बॉन्ड पोलर होऊ शकत नाही. चल का, बॉन्डचे पोलरायझेशन होऊ शकत नाही. पोलरायझेशन म्हणजे काय, पार्शल प्लस मायनस चार्ज सेपरेशन इथं होऊ शकत नाही.
कारण का दोन्ही ॲटमची इलेक्ट्रॉनिटी सेम आहे, कारण का एकाच एलिमेंटचे दोन ॲटम्स आहेत, त्यामुळं दोन्ही इक्वली इलेक्ट्रॉन्स घेणार आहेत, त्यामुळं कुठलंही पोलरायझेशन किंवा चार्ज सेपरेशन इथं होणार नाही. अंडरस्टँड. समजा तुम्ही असं एका वेळी तुम्ही एक दुसरा मॉलिक्यूल घेतला असेल, समजा याच्यामध्ये हा तुमचा इथं जो बॉन्ड तयार होणार ही प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार त्यांच्यामध्ये. आता दुसरा तुम्ही घेतला असेल CH3CH2Cl असा तुम्ही मॉलिक्यूल घेतला असेल, लक्षात आहे. तर ह्यामध्ये बघा इथला जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो कसा आहे रे, हा प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. दोन कार्बन ॲटमच्या मध्ये हा बॉन्ड तयार झाला आहे, परंतु इथं कार्बन आणि क्लोरीनमध्ये बॉन्ड तयार झाला आहे, तो प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड असू शकत नाही. चल का, तिथं पोलरायझेशन होऊ शकतं, चार्ज सेपरेशन होऊ शकतं. कारण का इथं जो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला आहे हा दोन डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेल्या ॲटममध्ये तयार झाला आहे. ह्या कार्बनची इलेक्ट्रॉनिक डिफरंट आहे, क्लोरीनची इलेक्ट्रॉनिक डिफरंट आहे. क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कार्बनपेक्षा, त्यामुळं क्लोरीन काय करत असतो, ही कोव्हॅलेंट बॉन्ड तर तुम्हाला समजलं आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर आहे. हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असताना क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन इथं दिला आहे आणि कार्बनने एक इलेक्ट्रॉन दिला आहे. ह्या दोघांच्या इलेक्ट्रॉनपासून इथं सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालेला, लक्षात घ्या. मग ही शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, शेअर केलेली इलेक्ट्रॉनची पेअर हा काय करतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम स्वतःकडे काढून घ्यायला बघत असतो, त्यामुळं बॉन्ड काय होतो इथला पोलर व्हायला चालू होतो. पोलर म्हणजे चार्ज सेपरेट व्हायला चालू होतात त्याच्यावरती, लक्षात. आता मग इथं क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी स्वतःकडे काढून घेत असतो, त्यामुळं क्लोरीन हा पार्शल निगेटिव्ह चार्ज इथं ॲक्वायर करतो आहे. क्लोरीन काय करतो आहे, पार्शल निगेटिव्ह चार्ज इथं ॲक्वायर करत असतो, लक्षात दे ना. आणि मग इथं कार्बन आहे, इथं ह्यानं निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह क्लोरीनकडे शिफ्ट झाली, लक्षात घ्या इथं इलेक्ट्रॉनची डेन्सिटी, त्यामुळं क्लोरीनवरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आला आणि मग कार्बनवरती कुठला चार्ज आला, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आला, लक्षात घ्या. समजते ना. आणि त्यानंतर मग आता हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाल्यामुळं तो काय करत असतो, त्याच्या ॲडजसंट कार्बनकडून इलेक्ट्रॉन डेन्सिटी घेत असतो, लक्षात. ओके. ह्या क्लोरीननं काय केलं, ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन काढून घेतले, त्यामुळं ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला आणि हा कार्बन मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला ना इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं. मग हा कार्बन काय करतो, ॲडजसंट कार्बनकडून, मग त्याच्या जवळच्या कार्बनकडून परत इलेक्ट्रॉन स्वतःकडे घ्यायला बघत असतो, त्यामुळं हा कार्बनसुद्धा काय होत असतो, पार्शली पॉझिटिव्ह चार्ज येत असतो याच्यावरती. चल का, ह्याला आपण Δ+1 असं म्हणूया, की ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट व्हायला चालू होते, लक्षात घ्या. ओके, असे इकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट व्हायला चालू होते असताच. चल का, मग मला सांगा पोलरायझेशन इथं झाले की नाही. पोलरायझेशन म्हणजे काय, चार्ज सेपरेशन झालं की नाही, पार्शल चार्ज सेपरेशन म्हणजे पोलरायझेशन. आता ही चार्ज सेपरेशन होत चाललेलं आहे आपलं. इथला जो बॉन्ड आहे, आता कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये दोन असतात, तुम्ही केमिकल बॉन्डिंग बघितलं असेल की त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये एक असतो तो सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा कुठला असतो आपला पाय बॉन्ड असतो, लक्षात घ्या. ही दोन बॉन्ड असतात. सिग्मा बॉन्ड म्हणजे कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर तो ऑलवेज सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा असतो, एक पाय बॉन्ड असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर. आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर ही दोन पाय असतात आणि सेंटरचा सिग्मा बॉन्ड असतो. चल का, की हे अशा पद्धतीने हे बॉन्डिंग असतं आणि ह्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड आपला स्ट्रॉंग असतो आणि पाय बॉन्ड आपला वीक असतो. चल का, हे केमिकल बॉन्डिंगमध्ये आहे तुमचं सगळं. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, पाय बॉन्ड वीक असतो. सिग्मा बॉन्ड ॲक्सियल ओव्हरलॅपिंग तयार झालेला असतो, ॲक्सियल ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं तयार झालेला असतो. आणि पाय बॉन्ड हा साईडवाईज और लॅटरल ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं तयार होत असतो, साईडवाईज और लॅटरल ओव्हरलॅपिंग. ओके, साईडवाईज और लॅटरल ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं तयार झाला असतो, लक्षात घ्या. की याचं केमिकल बॉन्डिंगमध्ये डिटेल बॉन्ड फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. हायब्रिडायझेशनमध्ये सगळा पार्ट आहे. तर सिग्मा बॉन्डमध्ये
आपण समजा एखादी पी ऑर्बिटल घेतली असेल, ॲक्सिसवरती असं ओव्हरलॅपिंग होत असतं. पी ऑर्बिटलचा शेप आपला डंबेल शेप असतो असा. ओके, अशा पद्धतीनं ॲक्सिसवरती ओव्हरलॅपिंग चाललं असतं. समजा दोन्ही ॲटमची आपली पी ऑर्बिटल असेल, बघा इथं हे दोन पी ऑर्बिटल्स आहेत, ह्यांचा शेप आपला डंबेल शेप असतो. समजा ही पी एक्स असेल, ही पी एक्स असेल, ह्या दोन्ही एकमेकाला कंबाईन झाला. कंबाईन होत असताना लोब एकमेकात मिक्स होत असतात. मिक्स झाल्यावरती एका साईडचा लोब कमी होतो, एका साईडचा वाढतोय, परत इकडे कमी होतो, इकडे वाढतोय. असं इथं इलेक्ट्रॉनचं ओके डेन्सिटी शेअर होत असते. कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असताना ह्या ॲटमचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं असते. इथं आपला सिग्मा बॉन्ड तयार होत असतो. ॲक्सिसवरती हा आपला वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस, 3 डायमेन्शनमध्ये ॲक्सिसवरती ओव्हरलॅपिंग होत असतं. इथं सिग्मा बॉन्ड तयार होत असतो. आणि पाय बॉन्डचं फॉर्मेशन लॅटरल किंवा सॅडवाईज. हाच पाय बॉन्ड बघा कसा तयार होत असतो. पी ऑर्बिटल आपली पीमध्ये 3 असतात, पी एक्स, पी वाय, पी झेड. स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघायचं आहे चल का, त्यामध्ये आहे सगळे. इथं बघा, इथं अशामध्ये हा पी ऑर्बिटल आपण घेतली. दुसरी पी ऑर्बिटल ही पी वाय मी घेतली. वाय ॲक्सिसला इलेक्ट्रॉन डेन्सिटी असणार आहे. ओके, ही दुसरी मी पी वाय घेतली. वाय ॲक्सिसला इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ओके, ह्या दोन पी वाय ऑर्बिटल मिक्स होत असताना साईडवाईज होत असतात. इथं कसं होतं असतं, डायरेक्ट असं ॲक्सिसवरती असे मिक्स होतात. लक्षात घ्या लोब चल का, ॲक्सिसवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्ट्रॉंग असतो. लक्षात घ्या, बॉन्ड इथं तयार होतो. ॲक्सिसवरती बॉन्ड मिक्स होतात एकमेकामध्ये चल का, ऑर्बिटल मिक्स होतात आणि स्ट्रॉंग बॉन्ड तयार होत असतो. म्हणून त्याला ॲक्सियल ओव्हरलॅप म्हणायचं. ॲक्सिसवरती मिक्स होत असतात दोन लोब. आणि तर साईडवाईज किंवा लॅटरल म्हणजे हे मिक्सिंग होत असताना असं होत आहे, हे अशा पद्धतीने मिसळतात. लक्षात घ्या, एकमेकामध्ये मिक्स होत असतात. बघा पी ऑर्बिटलचा शेप आपला डंबेल शेप असतो. इथं असं मिक्सिंग होत असणार आहे. चल का, असं साईडवाईज मिक्स होतात रे. इथं असेल वरती थोडं मिक्स होतात, खाली थोडं मिक्स होतात. म्हणून इथं बॉन्ड कुठला तयार होतोय रे आपला, पाय बॉन्ड. साईडवाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग असतं. इथं आपला पाय बॉन्ड तयार होत असतं. वरती थोडं मिक्स होते, खाली थोडं मिक्स होते. ओके, साईडवाईज और लॅटरल ओव्हरलॅपिंग. हा बॉन्ड वीक असतो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वरती थोडी असते, अबोव द प्लेन थोडी, बिलो द प्लेन थोडी असते. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे इथं पाय बॉन्डिंग हा वीक असतो, सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. चल का, आता सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर तो ऑलवेज सिग्मा असतो. डबल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर त्यातला एक सिग्मा असतो, एक पाय असतो. ट्रिपल बॉन्ड असेल तर 2 पाय आणि सेंटरचा सिग्मा असतो. हे लक्षात ठेवायचं. आता इथं आपला जो बॉन्ड आहे, हे सगळे बॉन्ड कसे आहेत रे, सिंगल आहे. त्यामुळे हे कुठले आले, सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड आले. लक्षात का, सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड आले. अंडरस्टँड. ओके, आता ह्यामध्ये बघा, इथं आपलं 2 डिफरंट ॲटममध्ये ज्यांची इलेक्ट्रोनिटी डिफरन्स लार्ज आहे, त्यांच्यामध्ये जर कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होत असेल तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळं त्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज येत असतो आणि कार्बनवरती काय येतोय, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. हा कार्बन इलेक्ट्रॉन डिप्लिशन झाला म्हणून हा कार्बन काय करतोय, परत दुसऱ्या कार्बनकडून इलेक्ट्रॉनची डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो. लक्षात दे का, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी स्वतःकडे अट्रॅक्ट करतोय. त्यामुळं हा सुद्धा कार्बन कार्बन बॉन्ड पोलर होतोय. लक्षात घ्या, ह्याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज येतोय. चल का, हा सुद्धा इलेक्ट्रॉन डिप्लिशन होणार ना, ह्याने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं.
मग मला सांगा इथला एक सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड पोलर झाल्यामुळे त्याच्या साईडचा पण पोलर व्हायला चालू होतो, चल का? ओके, हा सिग्मा बॉन्ड पोलर झाल्यामुळे त्याच्या साईडचा सुद्धा म्हणजे ॲडजसंट कोव्हॅलेंट बॉन्ड सुद्धा पोलर व्हायला चालू होतो, लक्षात घ्या. म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे? ओके, पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज्ड बाय पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट सिग्मा बॉन्ड. ह्या सिग्मा बॉन्डचं पोलरायझेशन काय होतंय? तर याच्या शेजारच्या कोव्हॅलेंट बॉन्डचं पोलरायझेशन झाल्यामुळं ह्याला काय म्हणायचं आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणायचं, चल का? द पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज्ड बाय पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट सिग्मा बॉन्ड. इथल्या कोव्हॅलेंट बॉन्डचं पोलरायझेशन काय होतंय? तर इथल्या झाल्यामुळं ना, ह्याचंच पोलरायझेशन झालं नसतं, चार्ज सेपरेशन झालं नसतं, ह्याचं झालं असतं का? नाही ना, चल का? तर पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज्ड बाय पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट सिग्मा बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, चल का? आणि हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे तो आपला कसा असतोय? परमनंट असतो, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे टाइप्स आहेत आपले हे. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट पहिला इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, सेकंड आपला रेझोनन्स इफेक्ट और मेसोमेरिक इफेक्ट आहे. ओके, लक्षात दे ना. आता डेफिनेशन तुम्ही कसं लिहिला सांगा? द पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, द पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आपण सिम्बॉल ह्या सिम्बॉलनं दाखवतोय. द पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज्ड बाय, द पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड caused by polarization of adjacent sigma bond. Okay, the polarization of sigma bond caused by polarization of adjacent sigma bond is known as inductive effect, is known as inductive effect. ह्याला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो. अँड इंडक्टिव्ह इफेक्ट इज परमनंट इफेक्ट. जे परमनंटली इलेक्ट्रॉनची डेन्सिटी शिफ्ट केली जाते इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे, इट इज परमनंट इफेक्ट. लक्षात आहे? परमनंट इफेक्ट आपला. आता इथं बघा, मी आता दुसरं एक्झाम्पल घेतोय. CH3 CH2 CH2 CH2Cl. ओके, हे एक्झाम्पल मी घेतलंय. ओके, आता इथं सगळ्या कार्बनमध्ये कुठला बॉन्ड आहे? सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डला आपण काय म्हणतोय? सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतोय आपण, बरोबर आहे. मग इथं बघा, हा सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, इथला सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड, हा सिग्मा आणि हा सिग्मा, सगळे आपले सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत ह्याच्यामधले. तर बघा इथं शेवटचा जो कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे ह्याच्यामध्ये क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बरोबर आहे की नाही? इथं जो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होणार आहे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी इक्वली शेअर झालेली असणार नाही. क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं ही व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर ही स्वतःकडे काढून घे बघणार, त्यामुळं क्लोरीनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार. इथली शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ना, कोव्हॅलेंट बॉन्ड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअरमुळे होत असतो हे सांगितले तुम्हाला. मग इथली शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन क्लोरीन स्वतःकडं अट्रॅक्ट करून घेत असतोय. अशा पद्धतीनं क्लोरीन स्वतःकडं अट्रॅक्ट करून घेत असतोय, म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इकडं क्लोरीनकडे शिफ्ट होते ना, त्यामुळे क्लोरीनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज होतो आणि मग कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज होतो. हा कार्बन इलेक्ट्रॉन डिप्लिशन झाला, ह्या क्लोरीनने इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट केलेलं असतात, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे काढून घेतली. मग हा इलेक्ट्रॉन डिप्लिशन झाल्यामुळं हा काय करतो? ॲडजसंट कार्बनकडून म्हणजे त्याच्या शेजारच्या कार्बनकडून परत इलेक्ट्रॉनची डेन्सिटी स्वतःकडे ओढून घेत असतो. ओके, विड्रॉ करत असतो. मग त्याकडं परत इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे शिफ्ट होणार
इलेक्ट्रॉन डेन्सिटी परत ह्या कार्बनकडे गेल्यामुळं परत इथला सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड पोलर होय चालू होतो. चल का, मग ह्याच्यावरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज येत असतो इकडे इलेक्ट्रॉन गेल्यामुळं. चल का, मग ह्याला आपण डेल्टा प्लस वन म्हणूया, ह्या डेल्टा प्लस एवढा चार्ज येईल. परत हा इलेक्ट्रॉन डिप्रेशन झाला, परत काय करणार आहे, हा ह्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन घ्यायला बघणार आहे. परत इकडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी शिफ्ट होणार आहे, परत हा इकडे इलेक्ट्रॉन गेल्यामुळं हा परत पोलर होणार, हा डेल्टा प्लस टू म्हणूया आपण. परत हा डिप्रेशन झाला, परत हा याच्याकडून घेणार. ओके, अशा पद्धतीनं हा डेल्टा काय होणार आहे, +3 होणार. अंडरस्टँड, लक्षात आहे का. अशा पद्धतीनं एक सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड पोलर झाले की त्याच्या साईडचे सगळे पोलर व्हायला चालू होतात, लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणलंय, पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड कॉज्ड बाय पोलरायझेशन ऑफ ॲडजसंट सिग्मा बॉन्ड. चल का, ओके, जवळच्या कोव्हॅलेंट बॉन्डचं पोलरायझेशन झाल्यामुळं त्याच्या साईडचे सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड पोलर व्हायला चालू होतात. त्यालाच आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो आणि हा परमनंट इफेक्ट असतो. आता लक्षात घ्या, हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे इट इज सिग्निफिकंट अप टू 4 कार्बन ॲटम्स. चल का, इट इज सिग्निफिकंट, इट इज सिग्निफिकंट अप टू 4 कार्बन ॲटम्स. ओके, फक्त 4 कार्बन ॲटमपर्यंत हा सिग्निफिकंट असतो, लक्षात घ्या. म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कुठंपर्यंत अट्रॅक्ट होऊ शकते, 4 कार्बन ॲटमपर्यंतच, लक्षात घ्या. ह्याच्या पुढे किती आता कार्बन ॲटम अटॅच असले असेल तरी इंडक्टिव्ह इफेक्टवरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. चल का, अप टू 4 कार्बन ॲटमपर्यंत तुम्ही किती चेन लांबवा, मग इकडे लांब कुठंपर्यंत पण जाऊ द्या. चल का, ओके, ते सिग्निफिकंट असणार नाही, फक्त 4 कार्बनपर्यंतच इंडक्टिव्ह इफेक्ट आपला सिग्निफिकंट असतो. चल का, त्यामुळं आता सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आपला हा असणार आहे, ह्याच्यावरती डेल्टा प्लस चार्ज असणार आहे. चल का, पहिला कार्बन डेल्टा प्लस चार्ज असणार ह्याच्यावरती. मग आता हा जो डेल्टा प्लस आहे, डेल्टा प्लस हा मोर इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, त्याच्यापेक्षा कोण असणार आहे, डेल्टा +1, त्याच्यापेक्षा कोण, डेल्टा +2, त्यानंतर कोण असणार आहे, डेल्टा +3. चल का, ओके, डेल्टा +3. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपली शिफ्ट होय चालू होणार आहे. चल का, असं. ओके, अप टू 4 कार्बन ॲटमपर्यंत सिग्निफिकंट असतो, लक्षात येईल सगळ्यांना. इंडक्टिव्ह इफेक्ट लक्षात येईल ना. आता मग इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपण काय करणार आहे बघा, इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये ह्याच्यामध्ये चेन लेंथ ऑफ कार्बन ॲटम वाढत चालली, म्हणजे हा सिग्निफिकंट कुठंपर्यंत आहे, अप टू 4 कार्बन ॲटमपर्यंत चेन लेंथ कार्बन ॲटमची वाढत चालली की आपली इंडक्टिव्ह इफेक्टची स्ट्रेंथ कमी होत जाते. आता त्यानंतर हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हा कशाशी रिलेटेड आहे, कार्बनच्या चेनला अटॅचले ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहेत की इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत त्याच्यावरती इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंड असतो, लक्षात घ्या. आता ही कार्बनची चेन आपण इथे घेतलेली आहे, ह्या कार्बनची चेन आपली 4 कार्बनची चेन आहे, ह्याला अटॅच असला ग्रुपचा नेचर कसा आहे, तो ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे त्याच्यावरती इंडक्टिव्ह इफेक्टची व्हॅल्यू डिपेंड असते. चल का, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घेणारा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा. चल का, त्याच्यावरती डिपेंड असतो. मग आता ॲबिलिटी ऑफ ॲटम ऑर ग्रुप अटॅच टू कार्बन चेन इज इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ऑर डोनेटिंग. डिपेंडिंग अपॉन दिस ॲबिलिटी ऑफ ग्रुप्स the inductive effect is classified into 2 types, that is the positive inductive effect and negative inductive effect. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतो आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट ऑर मायनसचा इफेक्ट म्हणतो आपण. चल का, बघा याच्यामध्ये ॲबिलिटी ऑफ ॲटम ऑर ग्रुप्स. ओके, ॲबिलिटी ऑफ ॲटम ऑर ग्रुप्स अटॅच्ड टू, बघा ॲबिलिटी ऑफ ॲटम ऑर ग्रुप्स अटॅच टू कार्बन ॲटम, ॲबिलिटी ऑफ ॲटम ऑर ग्रुप अटॅच टू कार्बन ॲटम
carbon atom to either withdraw or donate electron density, to withdraw or donate electron density. Okay, to either withdraw or donate electron density. Ability of atom or group attached to carbon atom to either withdraw or donate electron density to the attached carbon atom. To the attached carbon atom. Okay. Ability of atom or group attached to carbon atom to either withdraw or donate electron density to the attached carbon atom. The inductive effect is classified into two types. Okay, the inductive effect classified into two types. First, दोन टाइप्सचे होतात इंडक्टिव्ह इफेक्टचे. ओके, ह्या ॲबिलिटीवरून इंडक्टिव्ह इफेक्टचे दोन टाइप्स होतात. फर्स्ट जो याच्यामध्ये आहे पहिला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट और ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय बघा, मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो आपण ह्यालाच, और मायनस आय इफेक्ट, किंवा तुम्ही निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हटलं तर चालेल, मायनस आय इफेक्ट. आणि सेकंड इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट मायनस आय इफेक्ट. सेकंड इलेक्ट्रॉन, सेकंड आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग और रिलीजिंग. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट और प्लस आय इफेक्ट. लक्षात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्टला आपण काय म्हणणार आहे, प्लस आय इफेक्ट असं म्हणणार आहे. लक्षात आहे. आता हे दोन टाइप्स आहेत इंडक्टिव्ह इफेक्टचे. कशावरून? ओके, कार्बनच्या चेनला अटॅच असलेले ॲटम किंवा ग्रुप्स इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारे असतील किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी डोनेट करणार असेल. ह्या अटॅच असलेल्या कार्बनला अटॅच असलेले ॲटम्स किंवा ग्रुप्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतील तर त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट और मायनस इफेक्ट. आता मला सांगा, इथं आपण एक्झाम्पल घेतलं आहे. हा क्लोरीन कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे का डोनेटिंग ग्रुप आहे, विड्रॉइंग आहे ना, म्हणून हा इथं इंडक्टिव्ह इफेक्ट कुठला असणार आहे, मायनस इफेक्ट और इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. आणि समजा इथंच मी एखादा मेटल अटॅच केला, सोडियम अटॅच केला असेल, हा मेटल कसे असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात ना. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर ह्या कार्बन चेनला अटॅच केला तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅच्ड कार्बनला दिली जाणार. हे उलटं होणार, लक्षात घ्या, असं होणार नाही. ती कसं होत जाणार आहे, असं होत जाणार. चल का, अशा पद्धतीनं इकडे इलेक्ट्रॉन दिले जाणार. चल का, हे लक्षात ठेवायचं. लक्षात दे ना. ओके, त्याला काय म्हणणार आपण मग, प्लस इफेक्ट म्हणणार. लक्षात दे ना. आता मग पहिला आपण याच्यातलं बघूया, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट और मायनस इफेक्ट. फर्स्ट त्याच्यामधला इलेक्ट्रॉन, पहिला याच्यातला इंडक्टिव्ह इफेक्ट मला फर्स्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट, त्यालाच आपण निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो किंवा मायनस इफेक्ट असं म्हणतो.
और मायनसचा इफेक्ट. हा पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट मधला. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट और मायनसचा इफेक्ट. आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट और मायनसचा इफेक्ट कसा म्हणणार आपण. ॲबिलिटी ऑफ ॲटम और ग्रुप्स. ॲबिलिटी ऑफ ॲटम और ग्रुप विच आर हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह और कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, ओके, आर नोन ॲज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे काय असणार लक्षात घ्या. अटॅच्ड कार्बन ॲटमला, अटॅचला ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे म्हणजे तो कसा पाहिजे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तरच विड्रॉ करणार ना, की हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे किंवा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणारा पाहिजे. पॉझिटिव्ह चार्ज असणारा ॲटम कसा असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. पॉझिटिव्ह चार्ज कायला असतो, इलेक्ट्रॉन त्याच्याकडे नसल्यामुळं. चल का, एक तर अटॅच केलेल्या कार्बनला कुठला ग्रुप अटॅच पाहिजे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्ज असताना पाहिजे. बघा आमची डेफिनेशन काय, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट और मायनस इफेक्ट. ॲबिलिटी ऑफ atom or groups. The ability or atom or groups which are highly electronegative, which are highly electronegative which are highly electronegative or carry positive charge, carry positive charge, carry positive charge, okay, are electron withdrawing groups, and such group are electron withdrawing groups and such groups are electron withdrawing groups and such group are said to have, such group shows, and such group is known as, such group is said to have किंवा is known as electron withdrawing inductive effect. That is plus effect. Such group is known as a plus effect. चल का अशा ग्रुपना प्लस इफेक्ट म्हणतोय आपण. ओके, आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट और प्लस इफेक्ट, हाँ सॉरी, माइनस इफेक्ट. Such group is known as minus effect. Understand? Ability of atom or group which are highly electronegative or carry positive charge are electron withdrawing groups. Okay, and such group is known as a minus effect. अशा ग्रुपना आपण मायनस इफेक्ट म्हणतो ह्या कंडिशनला. आता याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण. कुठले ग्रुप्स आपले इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहेत आणि ते मायनसचा इफेक्ट दाखवतात. तर सगळे हॅलोजन आले. कुठले हॅलोजन, फ्लोरीन, कार्बन चेनला फ्लोरीन अटॅच असेल, क्लोरीन अटॅच असेल, त्यानंतर ब्रोमीन अटॅच असेल, आयोडीन अटॅच असेल. ओके, त्यानंतर आपला NO2 अटॅच असेल, NO2, CN, त्यानंतर COOH सल का, COOH असेल, त्यानंतर COOR असेल, त्यानंतर SO3H असेल. हे सगळे आपले इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहेत. आर
इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. ओके, हे सगळे आपले इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहे, लक्षात घ्या. एक्सेट्रा आर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. हे आपले काय आहेत रे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहे, लक्षात घ्या. लक्षात आहे का? हे सगळे आपले इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहेत. अंडरस्टँड? हे सगळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स इलेक्ट्रॉन काढून घेणार, हे मायनस इफेक्ट दाखवतात. आता ह्याच्यामध्ये ह्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत बघा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्टवर मायनस इफेक्टचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. पहिला ॲप्लिकेशन काय बघा, हायर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ॲटम ग्रेटर इज द मायनस इफेक्ट. जेवढी ॲटमची इलेक्ट्रॉनिक जास्त असणार आहे तेवढा मायनस इफेक्ट स्ट्रॉंग असणार आहे. ओके, बघा, हायर इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हायर इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ॲटम. Higher is the electronegativity of atom, greater is the minus effect. Greater is the minus effect. लक्षात आलं? जेवढी ॲटमची इलेक्ट्रॉन जास्त तेवढा मायनस इफेक्ट जास्त असणार आहे. आता मायनस इफेक्ट डिक्रीजेस इन द ऑर्डर फॉर हॅलोजन्स. आता एक्झाम्पल फॉर हॅलोजनसाठी घेऊया. हॅलोजनसाठी कसं असणार आहे बघा, डिक्रीजिंग ऑर्डर, मायनस इफेक्ट ऑफ हॅलोजन्स डिक्रीजेस इन द ऑर्डर. हा डिक्रीज होणार आहे. कशा ऑर्डरनुसार डिक्रीज होतोय बघा. आता हॅलोजन तुमच्या समोर आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. आता सगळ्यात मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, कुठला आहे सांगा, फ्लोरीन ना. म्हणजे फ्लोरीनची इलेक्ट्रॉन सगळ्यात जास्त का नाही, ज्याची इलेक्ट्रॉन जास्त त्याचा मायनस इफेक्ट जास्त, त्यामुळे फ्लोरीनचं जास्त असणार आहे. त्यानंतर क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर कोण येणार आहे, आयोडीन येणार आहे. लक्षात आलं? ही सगळी आपली काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची, इलेक्ट्रॉन जेवढे जास्त तेवढा मायनस इफेक्ट जास्त. ओके, डिक्रीजिंग ऑर्डर आहे मायनस इफेक्टची हॅलोजनसाठी. फ्लोरीनची जास्त मायनस इफेक्ट असणार आहे आणि आयोडीनचा सगळ्यात कमी मायनस इफेक्ट असणार आहे. अंडरस्टँड? हे पहिलं ॲप्लिकेशन झालं. सेकंड ॲप्लिकेशन काय बघा, ह्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज ॲटम्स ऑर ग्रुप्स हॅव ग्रेटर मायनस इफेक्ट. पॉझिटिव्हली चार्ज atoms or groups. Positively charged atoms or groups have positive charge atom असेल किंवा ग्रुप असेल, positive charged atoms or groups have greater minus effect. Positively charged atoms or groups have greater minus effect than neutral atoms or groups. हे applications आहेत than neutral atoms or groups. ओके, म्हणजे ज्या ॲटम किंवा ग्रुपवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यांचा मायनस इफेक्ट जास्त असतो कुणापेक्षा, न्यूट्रल ॲटम आणि ग्रुपपेक्षा. न्यूट्रल ॲटम ग्रुप म्हणजे काय, ज्या ग्रुप किंवा ॲटमवरती कुठलाही चार्ज नसतो त्यांना आपण काय म्हणतोय, न्यूट्रल ॲटम्स किंवा ग्रुप्स म्हणतोय. एक्झाम्पल घेऊया आपण ह्याच्यामध्ये. NO2 प्लस, NO2 प्लस हॅज greater minus effect than NH2. ओके, लक्षात घ्या. NO2 प्लस वरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह आहे ना.
NH2 वरती कुठला चार्ज आहे का? नाही. ओके, त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज असताना इथं ग्रुप आहे, ॲटम नाही ग्रुप आहे, ह्याचा काय असणार आहे मायनस साईन पेट कसा आहे आपला न्यूट्रल ग्रुप्सपेक्षा जास्त. लक्षात ओके, लक्षात का सेकंड ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन याच्यामध्ये बघा थर्ड ॲप्लिकेशन आहे मायनस साईन पेटसाठी. ओके, इथंपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना? इथंपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? मायनस साईन पेट समजले सगळ्यांना? मायनस साईन पेटमध्ये काय डाऊट आहे का? ओके, आता ह्यानंतर बघा ह्याचं जे थर्ड ॲप्लिकेशन आहे हे ह्याच्यामध्येच आपण घेतलं आहे. हे सगळे ग्रुप्स आपण इथं दाखवलेत बाकीचे COH, COOR आणि हा SO3H ग्रुप कुठला आहे आपला सल्फॉनिक ॲसिड ग्रुप आहे. COOR कुठला आहे रे इस्टर आहे. COH कार्बोसॅलिक ॲसिड आहे. हे सुद्धा आपले कसे आहेत इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह पेट दाखवणारे ग्रुप्स आहे. लक्षात घ्या, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता ही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह पेट होता, ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह पेट, त्यालाच आपण प्लस आय पेट म्हणणार आहे, तो असणार आहे. हा समजला सगळ्यांना? याच्यामध्ये काय डाऊट आहे? ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेस आहे. लक्षात घ्या, हे टोटल सगळं व्यवस्थित करायचं आहे टॉपिक आपला हा. नॉमेनक्लेचरपासून पूर्ण इथं सुरुवातीपासून टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. चल का, सगळे आपण वेगवेगळे काय सांगतो त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्युल्स वेगवेगळे फॉर्म्युले आपण सांगितले होते. चल का, सॉर्स फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन, चल का निमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, लक्षात की नाही, बेस डॅश फॉर्म्युला, त्यानंतर त्याच्या अगोदरचे बॉन्डलाईन फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला, हे सगळे लक्षात ठेवायचं आहे ऑर्डर. ओके, ही बेसिस आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेस आहे. लक्षात घ्या हे सगळं. हे जर येत नसेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजत नाही. लक्षात घ्या, ही व्यवस्थित करायचं आहे टॉपिक सगळं. हा असेल हायड्रोकार्बन असेल पुढचा, ह्याच्यावरती नेक्स्ट इयरची आपली टोटल ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपेंड आहे ह्या दोन टॉपिकवरती. लक्षात दिलं ना? ह्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि केमिकल बॉन्डिंग बघावं लागेल. चल का, ऑर्बिटलचा शेप, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, हायब्रिडायझेशन कसं असते ते केमिकल बॉन्डिंगमध्ये लक्षात घ्या. ओके, हे दोन टॉपिक बघायचे आहेत ते. सबले हा मायनस साईन पेट लक्षात आलं ना? नेक्स्ट बघा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह पेट. आता सेकंड याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह पेट. ओके, सेकंड याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह पेट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह पेट ह्यालाच आपण काय म्हणतोय रे प्लस आय इफेक्ट असं म्हणतोय. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह पेट और प्लस आय इफेक्ट. ओके, आता ह्याची डेफिनेशन सुरुवातीला आपण बघूया. सेकंड टाईप्स आहे आपला इंडक्टिव्ह पेट मधला सेकंड टाईप्स आहे. ओके, ह्याची डेफिनेशन काय बघा, ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्स, ह्याच्या बरोबर उलटं सांगायचं पहिल्याच्या, ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स. ओके, ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स विच आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. तिथं काय होतं इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतं ना, विच आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. विच आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह और उलटं सांगा त्याचा पहिल्याच्या. ओके, ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स विच आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह और कॅरी काय येणार आहे काय म्हणलं होतं तिथं पहिल्याला प्लस आयला मायनस आयला निगेटिव्ह म्हणलं होतं नाही, तर काय सांगणार विच आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह और कॅरी काय येणार पॉझिटिव्ह चार्ज और कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. ओके, और कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी हां निगेटिव्ह चार्ज तो पॉझिटिव्ह नाही, और कॅरी निगेटिव्ह चार्ज. ओके, एटम और ग्रुप ऑफ एटम्स विच आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह और कॅरी निगेटिव्ह चार्ज आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स.
are electron donating groups. Okay, are electron donating groups, and such groups is known as electron donating inductive effect, that is the plus effect. Such group is known as a electron donating inductive effect, that is the plus effect. ओके, आता याच्यामध्ये आपण घेऊया कुठले कुठले ॲटम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत जे आपले इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा प्लस इफेक्ट दाखवतात बघा. त्यामध्ये मेटल्स लाईक सोडियम, पोटॅशियम, हायली इलेक्ट्रोफाइल मेटल्स, मॅग्नेशियम, झिंक एक्सेट्रा, हे सगळे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक म्हणजे मेटल सगळे आले आपले. अँड अल्किल ग्रुप्स such as अल्किल ग्रुप असणार सगळे. अल्किल ग्रुप मिथाइल, इथाइल, प्रोपाइल सगळे आले. अल्किल ग्रुप सच ॲज CH3, CH2, CH3. नेक्स्ट CH3 ट्वाइस, हा आपला आयसोप्रोपिल ग्रुप आहे. ओके, CH3 CH ट्वाइस. त्यानंतर CH3 ट्वाइस, की ब्रॅकेटमध्ये CH3 आहे, लक्षात घ्या. ओके, हा टर्शियरी ब्युटाइल ग्रुप आहे असा लक्षात घ्या. हे एका कार्बनला 3 CH3 आहे म्हणून इथं C कडून ब्रॅकेटमध्ये CH3 ट्राईस केलं आहे. इथे ह्या CH ला 2 CH3 ॲडस आहे म्हणून ब्रॅकेट करून ट्वाईस केलं आहे. हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे, हा टर्शियरी ब्युटाइल ग्रुप आहे. सगळे अल्किल ग्रुप आले. एक्सेट्रा आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स, आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असणार लक्षात घ्या. चल का, हे जर कार्बन चेनला अटॅच झाले तर इलेक्ट्रॉन देत असतात. चल का, देत असतात लक्षात घ्या. त्यामुळे तो इंडक्टिव्ह इफेक्ट कुठला असणार आहे, पॉझिटिव्ह ऑर प्लस आहे. समज. ओके, यस. These are bond not sign. ओके, कार्बनची व्हॅलन्सी आपली 4 असते ना, CH4. एक आपला हायड्रोजन ॲटम कमी झाल्यावरतीच आपला CH3 होणार आहे ना. मग ही बॉन्ड कार्बनचा एक शिल्लक राहिला आहे. ही बॉन्ड आहे लक्षात घ्या, निगेटिव्ह साईन नाही लक्षात घ्या. हा बॉन्ड आहे, ह्याला दुसरा अटॅच होऊ शकतोय ना. हा पण चेनला अटॅच करणार म्हणले ना तुम्हाला. इथं हा चेनला अटॅच करणार म्हणले मी तुम्हाला. इकडे चेन असणार आहे ना, ही अशी चेन असणार आहे. हा चेनला अटॅच करणार आहे आपण लक्षात घ्या, म्हणून बॉन्ड दाखवला आहे तो. इथं सोडियम असेल तर इथं Na येणार ना, असा इथं. सर का, चेनला अटॅच करणार आहे, हे निगेटिव्ह साईन नाही, हा बॉन्ड आहे. चल का, मायनसचा इफेक्टमुळे पॉझिटिव्ह चार्ज असणारा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो ना. NO2 प्लस आपण घेतला आहे एक्झाम्पल. NO2 प्लस वरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे ना. पॉझिटिव्ह चार्ज कधी येत असतो, इलेक्ट्रॉन कमी असल्यावरती येत असतो. चल का, तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्यामुळे तो कार्बनच्या चेनला अटॅच केला इथं असा CH2 CH3 असा आपण अटॅच केला असेल तर तो काय करतो, कार्बनकडून इलेक्ट्रॉन काढून गेला बघतो ना. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. पॉझिटिव्ह चार्ज कधी असतो, इलेक्ट्रॉन कमी असल्यावरती असतो. मग हा काय करतो, इलेक्ट्रॉन काढून घेत असणार ना. मग अटॅच केला की इलेक्ट्रॉन काढून घेतो म्हणून पॉझिटिव्ह चार्ज म्हणलं आपण तिथं. चल का, लक्षात आलं ना, क्लिअर आहे. ओके, त्यानंतर बघा हे सगळे ग्रुप्स आपले इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. हे कार्बन चेनला अटॅच केले की
कुठला इफेक्ट दाखवणार, प्लसचा इफेक्ट. समजले. पहिलं ॲप्लिकेशन लक्षात आलं काय. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन याच्यामध्ये बघा, हे फर्स्ट ॲप्लिकेशन झालं याचं. सेकंड ॲप्लिकेशन बघा, द निगेटिव्ह चार्ज ग्रुप्स. द निगेटिव्हली चार्ज ग्रुप्स okay, the negatively charged groups such as CH3O minus, C2H5O minus, okay, CH3O minus, C2H5O minus, COO minus, COO minus हे निगेटिव्ह चार्ज आहे लक्षात घ्या. COO minus, RS minus, S म्हणजे सल्फाइड आयन आहे. ओके, अल्किल ग्रुप प्लस सल्फाइड ग्रुप असेल. RS minus एक्सेट्रा शोज पॉझिटिव्ह एक्सेट्रा शोज प्लस इफेक्ट और पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. चल का, हे सगळे निगेटिव्ह चार्ज असताना ग्रुप्स. आता निगेटिव्ह चार्ज लक्षात घ्यायच्यावरती हा काय होता, बॉन्ड होता. लक्षात घ्या. हे निगेटिव्ह चार्ज असताना ग्रुप कसे असतात, इलेक्ट्रॉन रिच असतात का डिफिशियंट असतात. इलेक्ट्रॉन सांगा, इलेक्ट्रॉन रिच असतात. निगेटिव्ह चार्ज ज्यांच्यावरती असतो तो इलेक्ट्रॉन रिच असतात. पॉझिटिव्ह चार्ज ज्यांच्यावरती असतात ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. मग हे ह्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे की नाही, ही इलेक्ट्रॉन रिच आहेत. रिच असल्यामुळं आपण काय केलं, एखाद्या कार्बन चेनला अटॅच केले. CH3O मायनस आहे हा, पुढे एखाद्या कार्बन चेनला आपण अटॅच केला ना असा, तर काय करतो, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी देत जातो. लक्षात घ्या, हा इलेक्ट्रॉन रिच आहे ना, ह्यांना देत जाणार असा. लक्षात घ्या. चल का, देत जाणार. त्यामुळे ते काय दाखवतात, प्लस आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. चल का, प्लस आहे. समजते ना. ओके. आता हा CH3O मध्ये CH3 ग्रुपला तुम्ही काय म्हणताय, मिथिल ग्रुप. O ऑक्शन आहे. मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन मिथॉक्सी. जसं अल्किल ग्रुप प्लस ऑक्शन अल्कोऑक्सी. मिथिल ग्रुप प्लस ऑक्शन मिथॉक्सी. हा इथिल ग्रुप प्लस ऑक्शन इथॉक्सी. हा प्लस COO मायनस आहे. कार्बोक्सिलेट आयन आहे. हा कार्बोक्सिलिक ॲसिडमधला आयन आहे, कार्बोक्सिलेट आयन. आणि हा सल्फाइड आयन. R म्हणजे अल्किल ग्रुप आहे. तर CH3 असेल, C2H5 असेल. अंडरस्टँड. R म्हणजे अल्किल ग्रुप आहे, S म्हणजे सल्फर. लक्षात का, ही इलेक्ट्रॉन रिच ग्रुप आहेत आपले सगळे. लक्षात घ्या, ह्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे ही इलेक्ट्रॉन रिच आहेत. ही ज्या कार्बनच्या चेनला अटॅच होणार त्याला ते इलेक्ट्रॉन देत जाणार आहेत. चल का, की त्यामुळे ते कुठला इफेक्ट दाखवतात, प्लसचा इफेक्ट दाखवतात. अंडरस्टँड. समजलं एक ॲप्लिकेशन हे सेकंड. त्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन याच्यामधलं बघा काय आहे आपलं, द लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेमेंट हॅव ग्रेटर प्लस इफेक्ट. द लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम, the less electronegative atom have greater plus effect. ओके. ज्या ॲटमची इलेक्ट्रॉनिटी कमी आहे त्याचा प्लस इफेक्ट कसा असतो, जास्त असतो. कारण का, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम हे काय असतात, इलेक्ट्रॉन डोनर असतात. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर नसतात. त्यामुळे त्यांचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असतो ना, ते इलेक्ट्रॉन देत असतात. लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम हॅव ग्रेटर प्लस इफेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण ऑर्डर इथे घेऊया. आता इथं मी घेतलं बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. हे तिन्हीसुद्धा एकाच पिरियडमधले एलिमेंट्स आहेत. बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे. पिरियडमध्ये आपली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते का डिक्रीज होते. ही लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे. पिरियडमध्ये इलेक्ट्रोनिक पिरियडिक टेबल डिक्रीज होते का इन्क्रीज होते, काय होते, इन्क्रीज होते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. अरे लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉनिक काय होते,
ॲटॉमिक साईज आपली कमी होत जाते, त्यामुळे इलेक्ट्रॉनिटी आपली काय होते, इन्क्रीज होत जाते, लक्षात घ्या. त्यामुळं सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असणार, कार्बन, त्याच्यापेक्षा कमी बोरॉन. सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असणार आहे, बेरिलियम असणार आहे. बेरिलियमची इलेक्ट्रोनिटी सगळ्यात कमी, कार्बनची सगळ्यात जास्त. ओके, ही आपली इलेक्ट्रोनिटीची ऑर्डर आहे. चल का, मग लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आला, बेरिलियम. बेरिलियमचा प्लस आयपेट सगळ्यात जास्त बोरॉन आणि कार्बनपेक्षा. चल का, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हॅव ग्रेटर प्लस आयपेट. चल का, त्यामुळे ही लिहित असताना आपण आता उलटं लिहूया. तुम्हाला इलेक्ट्रोनिटी ऑर्डर मी सांगितले, सगळ्यात जास्त प्लस आयपेट कोणाचा असेल, मग बेरिलियमचा, त्यानंतर बोरॉनचा आणि त्यानंतर कोण असणार आहे, कार्बनचा. लक्षात आहे. त्यानंतर शेवटचं ॲप्लिकेशन याच्यामध्ये प्लस आयपेटमधलं ते आहे निगेटिव्ह चार्ज ॲटम्स ऑर ग्रुप्स. निगेटिव्ह चार्ज ॲटम्स or groups. Negatively charged atoms or groups have greater plus effect. Have greater plus effect. Okay. Negatively charged atoms or groups have greater plus effect than neutral atoms or groups. Than न्यूट्रल ॲटम्स ऑर ग्रुप्स. लक्षाल का, हेच सेंटेन्स आपण मायनस इफेक्टमध्ये काय सांगितलं होतं रे, पॉझिटिव्हली चार्ज ॲटम्स ऑर ग्रुप्स हॅव ग्रेटर मायनस इफेक्ट दॅन न्यूट्रल ॲटम्स ऑर ग्रुप्स. होते की नाही. ओके, इथं काय निगेटिव्ह चार्ज असणारे ॲटम्स किंवा ग्रुप्स यांचा प्लस इफेक्ट जास्त असणार आहे कुणापेक्षा, न्यूट्रल ॲटम आणि ग्रुपपेक्षा. एक्झाम्पल घेऊया आपण ह्याच्यामध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 मायनस. ओके, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, ह्याचा जास्त असणार आहे CH3 CH3 पेक्षा. लक्षाल का. ओके, हा न्यूट्रल आहे ना, कुठलाही चार्ज नाही. लक्षाल आहे. ॲप्लिकेशन लक्षाल का, मायनस आयपेक्स सॉरी प्लस आयपेक्ससाठी. ओके, इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे दोन टाईप्स होते. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट काय होतं आपला डेफिनेशन, डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, इन डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ड्यू टू विच पोलरायझेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. ओके, इलेक्ट्रॉनची व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट झाल्यामुळे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल पोलर होतो, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणतो. तो इलेक्ट्रॉनिक इफेक्ट परमनंट असतो. त्याचे दोन टाईप्स होते, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट. त्यातला पहिला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी करलो आले. त्याच्यातले दोन टाईप्स आपले झाले इंडक्टिव्ह इफेक्टचे, एक मायनस इफेक्ट आणि दुसरा प्लस इफेक्ट, आणि त्यांचे ॲप्लिकेशनसुद्धा आपण स्टडी केले आहेत. आता आपण नेक्स्ट लेक्चरला रेझोनन्स इफेक्ट और मिसोमेरिक इफेक्ट हा सेकंड टाईप आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्टचा, तो आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.